महासभेच्या बैठकीत सभागृह नेते सागर नाईक यांनी वायू प्रदूषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता सुधारण्याबाबत मांडलेल्या प्रस्तावाचं स्वागत करताना भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक डॉक्टर जयाजी नाथ यांनी विषयाच्या गांभीर्यावर प्रकाश टाकला। डॉक्टर नाथ म्हणाले की हा कृती आराखडा केवळ कागदावर न राहता त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसोबत व्यापक लोकसहभागाची नितांत गरज आहे। त्यांनी स्वच्छतेच्या प्रक्रियेतील त्रुटींकडे लक्ष वेधताना सांगितलं की मशीनद्वारे साफसफाई होत असली तरी कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांमधून पुन्हा धूळ आणि कचरा रस्त्यांवर पडत असल्यानं प्रदूषणाची समस्या कायम राहते। तसंच वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। टाटा हॉस्पिटलमधील निरीक्षणानुसार प्रदूषणामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढलाय। त्यामुळे महामार्गांच्या बाजूला साऊंड बॅरियर्स बसवणं आता अनिवार्य झालंय। शहरातील बांधकामांच्या ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी वॉटर स्प्रिंकलर्स बसवणं बंधनकारक असूनही अनेक ठिकाणी त्याचं उल्लंघन होत आहे। त्यामुळे अशा बांधकाम साईट्सवर कडक देखरेख ठेवणारी यंत्रणा कार्यान्वित करावी आणि या संपूर्ण मोहिमेसाठी विशेष बजेटची तरतूद करावी अशी आग्रही मागणी डॉक्टर जयाजी नाथ यांनी यावेळी केली। आज हा खूप महत्त्वाचा ऐतिहासिक असा विषय आदरणीय सभागृह नेत्यांनी मांडलेला आहे आणि तो मी गेले 8-10 दिवस अभ्यास करतोय। पेज टू पेज सर्व इन्कॉर्पोरेट केलेलंच आहे, त्यात कुठं काय बाकी ठेवलेलं नाही। उलट मी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका अधिकाऱ्याला बोलवलं, रिटायर्ड, त्यांच्याकडे सुद्धा अजून काही ज्यात टाकण्यासारखं आहे का, काय चांगलं करता येईल नवमुंबईच्या भवितव्यासाठी ते विचारणा करण्यासाठी खूप विचार केला आणि त्यातनं वाटलं की जास्ती काहीच नाही आहे। परंतु आज ज्या पद्धतीनं आता सभागृह नेते म्हणाले की नगरसेवकांचं सुद्धा इन्कॉर्पोरेशन यात इन्व्हॉल्वमेंट पाहिजे। त्याचबरोबर मी असं म्हणेन, बऱ्याच NGOज असतात, लायन्स क्लब असेल, रोटरी क्लब असेल, एखादा ब्रिज त्यांना दत्तक दिला त्याच्यावर ते ॲडव्हर्टाईज करतील, सोशल NGOज, आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून कसं अजून साफसफाई कशी करता येईल। ज्या पद्धतीनं जसं पार्टिकल्स उडतात, कुठल्याही ब्रिजवर चाला, आपली मशीन साफ करते पण तू कंप्लेंट पुन्हा कचरा पडतो, कारण डस्ट ज्या जातात किंवा कचरा डेब्रिज घेऊन जाणाऱ्या त्या सगळ्या रस्त्यावर टाकून जात असतात। अचानक त्याचा कुठला तरी झटका लागतो, फाळकं उघडतं आणि रस्त्यावर सांडून जातो। पुन्हा कोणतरी साफ लवकर करत नाही, दुसऱ्या दिवशी साफसफाई होईल। खूप मोठ्या प्रमाणात जर चुकून कचरा पडला तो साफ केला जातो। त्याच अनुषंगानं हा जो आपल्याला मेन नवमुंबईला घातक म्हणा किंवा तो जेन्युइन आहे, हायवे जातो, तर हायवेच्या माध्यमातून एवढा प्रदूषण होत असतो रेग्युलरली, त्याच्या बाजूनं साऊंड बॅरियरची होणं ही काळाची गरज आहे। मग साऊंड माध्यमातून असेल, त्यातनं होणारं पोल्युशन असेल, आवाजाचं असेल, सगळ्या गोष्टी, तर साऊंड बॅरियर लावून त्याचबरोबर स्प्रिंकलर्स, मॅक्झिमम पाण्याचे स्प्रिंकलरसारखे कसे पडतील जेणेकरून तिथल्या तिथं तो शटल केला जाईल। काच काय होतं आहे, तो सगळा नवमुंबईत पसरला जातो कुठंच, कारण हा अनेक वेळा आम्ही भांडलो की बाबा या हायवेला साऊंड बॅरियर लावा, तेव्हा PWDचा रोड आहे, पण सफर नवी मुंबईचे होतात ना, आणि त्या कचऱ्याच्या माध्यमातून आज अनेक लोकांना चेस्टचे आजार होतात, अस्थमा होतो, ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस होतात, आणि त्याच्यातून जाऊन पुढे कॅन्सरमध्ये चेस्टचे कॅन्सरसुद्धा रूपांतर झालेलं हे पाहायला मिळालं। मी टाटा हॉस्पिटलला जाऊन चौकशी केली, याचं कारण काय, पोल्युशन। हिस्ट्री आहे का कुठल्या पेशंटला कॅन्सरची, नाही, पण पोल्युशनच्या माध्यमातून झालेलं आहे। जसं आपण म्हणतो की सिगरेट ओढलं की होतं, त्याचाच एक प्रकार आहे हा। आपण न कळत किती तर इनहेल करत असतो, त्याला कंट्रोल करण्यासाठी ही काळाची गरज आहे। त्याचबरोबर आज आपण अनेक साईटवर आपण हे केलेलं आहे की नवीन बघतो आता त्याचं इथला काय रेशो आहे, कुठं नवीन बिल्डिंग चालू आहे, त्यांना आपण ते फवारे पाण्याचे सोडण्यासाठी कंपल्सरी केलेले आहेत, पण बऱ्याच ठिकाणी ते वापरले जात नाहीत। कधी काम चालू आहे त्यावेळेला, चालू असताना वापरायला पाहिजे त्यावेळेस तो दिसत नाही, आणून ठेवलं आहे। महापालिकेनं किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याला कंपल्सरी केलं असेल की हे लावा, ते लावलेलं आहे, पण ते वापरते कोण, त्यांच्यावर सुद्धा निगराणी ठेवण्यासाठी आपली एक यंत्रणा हवी आहे की जेणेकरून पाहिलं पाहिजे ते करतात लगेच तिथं पावती नुसतं मांडवाळी न करता दंडात्मक कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर, तिथल्या इथं पावती फाडून त्यांना द्यायलाच पाहिजे।
म्हणजे हे जर जीव ओतून जर प्रत्येक अधिकाऱ्याने किंवा ज्यांच्यावर जी जबाबदारी दिली त्यांनी जर केलं नाही तर याला मग उपाय नाही आहे. प्रत्येक ठिकाणी हात मिळवून होता कामा नये. आज या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत, पण हा मला वाटतं खूप स्टडीड मटेरियल आहे, जास्ती बोलण्यासारखं मला तर वाटत नाही. पण ह्या मी सूचना केल्या तर स्प्रिंकलर्स आणि साऊंड बॅरियर्स हे करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेला आम्ही साऊंड बॅरियर लावा म्हटलं, हा PWDचा रस्ता आहे, पण PWDचा आहे, PWDने बांधलेला आहे, PWDने वाढवलेला आहे. आता झाला जो काय सहा पदरी 8 पदरी वाढवायचा तेवढा झाला, पण त्याच्या आता बाजूनं कम्प्लिटली साऊंड बॅरियर लावणं ही काळाची गरज आहे आणि ह्याच्यावर विशेष बजेट ठेवून तुम्ही करावं. त्याचबरोबर स्प्रिंकलर्स मागं आम्ही अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे, त्या अनुषंगानं लक्ष घालावं. आणि पुन्हा एकदा मी सागर नाईक साहेबांचं अभिनंदन करतो. खूप अभ्यासपूर्ण ठराव मांडलेला आहे.